आणि असाच एक प्रकारचा डाएट प्लॅन डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी मांडला आणि मग तो बऱ्याच जणांनी वापरला आणि त्याचा बऱ्याच जणांना फायदा पण झाला. कुठलाही डाएट प्लॅन कसा असावा किंवा त्याचं काय त्याच्यामध्ये असावं, की जे आपल्याला आयुष्यभर ते करता येईल. नंतर हा कुठलाही जो डाएट प्लॅन आहे तो समजायला आणि वापरायला सोपा असावा. ही फळं आणि भाज्या जेव्हा आपण सप्लिमेंट करतोय ह्या दीक्षित डाएट प्लॅनवर, तेव्हा आपल्याला त्याच्यातून व्हिटॅमिन्स मिळणार आहेत, मिनरल्स मिळणार आहेत आणि हा सगळा आपल्याला बॅलन्स डाएटकडे आपण तसं सरकणार आहोत. कारण आपल्याला सगळे घटक व्यवस्थित मिळणार आहेत, त्यातला कचरा अन्न आपण काढून टाकणार आहोत आणि मध्ये जो ताण बसतोय तो बसणार नाही आहे. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आज आपण दीक्षित डाएटवर बोलणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना दीक्षित डाएट माहिती असेल, बऱ्याच जणांनी वापरायचा प्रयत्न केला असेल किंवा वापरतही असतील आणि काही जणांना रिझल्ट्स मिळाले असतील, काही जणांना मिळाले नसतील. तर हा प्लॅन काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, हा करावा का करू नये आणि करायचा असेल तर कसा करावा, ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. जर एखादा आपण डाएट प्लॅनचा विचार केला तर डाएट प्लॅन म्हणजे काय, तर एक पॅटर्न असतो खाण्याचा. म्हणजे उदाहरणार्थ कोणी म्हणतं की खूप कार्बोहायड्रेट खा किंवा कोणी म्हणतात की कार्बोहायड्रेट एकदम कमी खा आणि प्रोटीन जास्त खा. तर हा जो एक पॅटर्न असतो त्याला आपण डाएट प्लॅन म्हणतो. आणि असाच एक प्रकारचा डाएट प्लॅन डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी मांडला आणि मग तो बऱ्याच जणांनी वापरला आणि त्याचा बऱ्याच जणांना फायदा पण झाला. पण ज्यांनी हा डाएट प्लॅन वापरला तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो असं नाही किंवा सगळेजणच ते वापरू शकतात असंही नाही. म्हणजे 18 वर्षाखालची मुलं असतील किंवा डायबिटिक असतील किंवा प्रेग्नंट असतील, तर ह्या लोकांना दीक्षित डाएटचा प्लॅन वापरणं थोडं अवघड जातं किंवा त्याचे रिझल्ट्स मिळत नाहीत किंवा त्याचा त्रास होतो. तर आपण आधी दीक्षित डाएट प्लॅनमध्ये काय आहे किंवा त्याचं कसं करायचं हे आपण थोडक्यात पाहूया. तर हा प्लॅन असा आहे की आपण दिवसातनं 2च वेळा खायचं. मग तो 2 वेळा तुम्ही कशाही चूज करा. म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी खा किंवा दुपारी आणि संध्याकाळी खा. म्हणजे तुमच्या काय ऑफिसच्या वेळा असतील किंवा कामाच्या वेळा असतील किंवा तुम्हाला जे काही सूट होईल तसे ते 2 वेळा तुम्ही ठरवू शकता. एका वेळेस 55 मिनिटं खा. आता हे 55 मिनिटं हा वेळ कुठून आला मला माहीत नाही. म्हणजे त्याची 40 मिनिटं झाली किंवा 60 मिनिटं झाली तर काय होतं हेही मला माहीत नाही. पण त्यांनी असं सांगितलं की 55 मिनिटात तुमचं जे काही खाणं-पिणं आहे ते सगळं संपलं पाहिजे. जर तुम्हाला भूक लागली, म्हणजे सकाळी तुम्ही समजा 9 ते 10 अशी एक वेळ ठरवली आहे आणि संध्याकाळी 7 ते 8 अशी एक वेळ ठरवली आहे आणि मग दुपारी 2 वाजता तुम्हाला भूक लागली, तर मग काय करायचं? तर मग दीक्षित असं म्हणतात की तुम्ही काहीतरी पिऊ शकता. म्हणजे ताक पिऊ शकता, नारळाचं पाणी पिऊ शकता किंवा ग्रीन टी पिऊ शकता. आणि जे काही तुम्ही अन्न खाताय त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवा आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करा. कार्बोहायड्रेट म्हणजे ज्यात साधारणतः साखर हे कार्बोहायड्रेटच आहे किंवा मग गहू, तांदूळ म्हणजे भात, पोळी, भाकरी हे सगळे कार्बोहायड्रेट आहेत. आणि प्रोटीन म्हणजे मग त्याच्यात डाळी, उसळी आल्या आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी चिकन, मटण, फिश आहे. तर साधारणतः असा हा दीक्षित डाएट प्लॅन आहे. समजायला सोपा आहे, की 2 वेळा खा, 55 मिनिटाच्या आत सगळं संपवा आणि बाकी काहीच खायचं नाही आहे. मग ह्याच्यामध्ये लोकांना खूप चांगले रिझल्ट्स आहेत. म्हणजे बऱ्याच जणांचा डायबिटीज कंट्रोल झालेला आहे. त्यांच्या शुगर लेव्हल कमी आलेले आहेत. त्यांचं वजन कमी झालेलं आहे. जेव्हा एक अभ्यास केला गेला, की दीक्षित डाएटवर काय फरक पडतो, तर 6 महिन्यामध्ये 7 किलो वजन कमी होतं, असा अभ्यासाचा निष्कर्ष आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही, की दीक्षित डाएटचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर सगळ्यात मोठा दीक्षित डाएटचा जो प्रॉब्लेम आहे, तो आहे कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे काय, की तो पाळला जात नाही किंवा पाळायला काही अडचणी येतात किंवा मग म्हणजे लोक अगदी उत्साहाने सुरू करतात. साधारण महिना, 2 महिने, 3 महिने तो प्लॅन चालतो आणि मग नंतर असं होतं, की आता बास झालं, म्हणजे आता उपाशी राहणं होत नाही आहे किंवा त्रास होतोय किंवा इतका वेळ ताणलं जात नाही आहे किंवा प्रवास असेल, आजारपण असेल किंवा काही कार्यक्रम असेल, असं काहीतरी निमित्त मिळतं आणि मग तो दीक्षित डाएट प्लॅन लोक सोडून देतात.
आणि एकदा तो प्लॅन सोडून दिला, की मग तुमचं जे काही वजन कमी झालंय 2 किलो असेल, 5 किलो असेल, ते मग पुन्हा पुढच्या 2-3 महिन्यात पुन्हा येतं आणि मग आपण पुन्हा आपले जैसे थे त्या स्थितीत आलेलो असतो. तर आपण असं आज बघणार आहोत, की ह्याचं काय करायचं? म्हणजे प्लॅन तर चांगला आहे. प्लॅन वापरला पाहिजे हेही खरं आहे. प्लॅनचा फायदा होतो काही प्रमाणात हेही खरं आहे. प्लॅनचा फायदा व्हायचं मुख्य कारण असं आहे, की त्यांनी रिस्ट्रिक्शन होतं. म्हणजे आपण जंक फूड किंवा आपलं येता-जाता काहीतरी आरबट-चरबट खाणं किंवा सारखं चरत राहणं हे एकदम थांबतं. ही गोष्ट खरी आहे आणि त्याचा फायदा होतो आणि हे चांगलंही आहे. पण आपण असं म्हणणार आहोत, की हे का नाही होत? म्हणजे का नाही करू शकत? कारण कुठलाही प्लॅन हा आपण आयुष्यभर करता आला पाहिजे, असा जर असेल तर तो आपण करणार आहे. असं 2 महिने, 3 महिने करून फायदा नाही होत. म्हणजे मग फ्रस्ट्रेशन जास्त वाढतं. की असं वाटायला लागतं शेवटी-शेवटी, की आता मी कुठलाही डायट प्लॅन केला तरी काही फायदा होत नाही आहे. इव्हन मी नुसतं हवेवर जगलो किंवा पाण्यावर जगलो तरी माझं वजन वाढणार आहे ते आहेच. म्हणजे हे जे आपण फ्रस्ट्रेशनच्या लेव्हलला जातो, तर ते तसं नाही व्हायला पाहिजे. तर चांगला डायट प्लॅन कुठला? की जगात आता कितीतरी डायट प्लॅन आहेत. म्हणजे कीटो प्लॅन आहे, मेडिटेरियन डायट आहे, अ, रुजुता दिवेकरांनी सांगितलेलं डायट आहे, दीक्षितांनी सांगितलेलं डायट आहे. काही जण म्हणतात खूप प्रोटीन खा, काही जण म्हणतात फक्त फॅट खा, काही जण म्हणतात कार्बोहायड्रेट खाऊच नका. म्हणजे हे इतकं मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कुणाला, असं साधारण हा प्रकार चाललेला आहे. तर कुठलाही डाएट प्लॅन कसा असावा किंवा त्याचं काय त्याच्यामध्ये असावं, की जे आपल्याला आयुष्यभर ते करता येईल. तर मुख्य म्हणजे काय, की कुठल्याही प्लॅनमध्ये बॅलन्स डाएट पाहिजे. हे आपण पुन्हा-पुन्हा सांगतो आहोत. बॅलन्स डाएट म्हणजे काय? की फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट हे तिन्हीचे प्रमाण संतुलित पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन्स मिळाले पाहिजेत, मिनरल्स मिळाले पाहिजेत, योग्य पाणी पिलं पाहिजे आणि अशा प्रकारे जर आपण बॅलन्स डाएट घेतलं तरच ते आपल्या शरीरासाठी चांगलं ठरणार आहे. म्हणजे आपण एखाद्या डाएट प्लॅनच्या मागे लागलो आणि जर काही आपल्याला व्हिटॅमिन्स मिळाले नाहीत किंवा मिनरल्स मिळाले नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ कॅल्शियम नाही मिळालं किंवा आयर्न नाही मिळालं, तर मग त्याचे प्रॉब्लेम येणार आहेत आपल्याला. त्याच्यामुळे आपण जे काही खातो त्यातनं आपल्याला सगळ्या प्रकारचे घटक हे व्यवस्थितरित्या आणि योग्य प्रमाणात मिळाले पाहिजेत. तर तो डाएट प्लॅन सक्सेसफुल होणार आहे आणि तो डाएट प्लॅन आपल्याला आयुष्यभर चालणार आहे, पुरणार आहे. नंतर हा कुठला जो डाएट प्लॅन आहे तो समजायला आणि वापरायला सोपा असावा. कारण काही-काही डाएट प्लॅन कसे असतात, की तुम्हाला अशी ते एक लंबी-चौडी लिस्ट देतात, की सकाळी काय खायचं, दुपारी काय खायचं, संध्याकाळी काय खायचं. म्हणजे मग आपण त्यांच्यावरती अवलंबून राहतो, की मग ठीक आहे मला तुम्ही इन्स्ट्रक्शन पाठवा, मग त्याप्रमाणे मी करीन. पण त्यांनी इन्स्ट्रक्शन पाठवल्या तर तो त्यांच्या डोक्यातला जो प्लॅन असतो किंवा त्यांना जे काही वाटतं ते पाठवतात. समजा त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही पालक सूप प्या. पण पालक जर मला आवडत नसेल किंवा पालकाची चव मला आवडत नसेल, तर मग त्या मी करणार नाही. आता काही जण म्हणतात सोयाबीनचं हे खा किंवा टोफू खा, पण प्रत्येकाला तो भाग आवडतोच असं नाही. त्याच्यामुळे जे काही आपण खाऊ ते आपल्याला सूट व्हायला पाहिजे, आपल्याला आवडलं पाहिजे, आपल्याला चाललं पाहिजे, पचलं पाहिजे आणि ते आयुष्यभर करता आलं पाहिजे. म्हणजे कुणावरती तुम्ही अवलंबून राहायला नाही पाहिजे किंवा त्याची गरजच मुळात पडली नाही पाहिजे. आणि दुसरा विषय असा असतो, की जेव्हा आपण कोणावरती आपल्या स्वतःच्या आहारासाठी, स्वतःच्या अन्नासाठी, स्वतःच्या खाण्यासाठी अवलंबून असतो, तेव्हा मग आपली सूत्र किंवा आपलं खाणं आपण दुसऱ्याच्या हातात देतो आणि मग त्याचे खूप पैसे जातात आणि पुन्हा आपण त्यांच्या तोंडाकडे बघत बसायला लागतो. हे कुठेही नाही पाहिजे. आपण खाणं आपल्याला काय पचतं, आवडतं आणि सूट होतं, करू शकतो, हे आपणच ठरवू शकतो. कारण जगात इतक्या प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, इतक्या प्रकारचे प्लॅन्स आहेत, की प्रत्येकाला प्रत्येक सूट होतं असं नाही आहे. म्हणजे कोणाला नाही चालत किंवा कोणाला फिश नाही चालत किंवा कोणाला एखादी भाजी नाही आवडत आणि हे सगळं असूनसुद्धा आपल्याला ते बॅलन्स डाएट मिळालं पाहिजे, तरच त्याचा फायदा होणार आहे. नंतर मुख्य म्हणजे त्याला पैसा वेगळा नाही लागला पाहिजे. म्हणजे जे काही आपण खातो, म्हणजे फळं आणून खाल्ली, भाज्या आणून खाल्ल्या, तर त्याचे पैसे आहेत तेवढेच. वरती कुणाला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही पडली पाहिजे. कारण बरेचसे डाएट प्लॅन हे असे खूप म्हणजे 5,000, 10,000, 50,000 असे पैसे घेतात आणि वरती मग त्यांच्याकडे आपण अवलंबून राहतो, की त्यांनी मला सांगायचं काय खायचंय, किती खायचंय, कधी खायचंय, खायचंय का नाही खायचंय. मग हे असे डाएट प्लॅन असतील तर मग आपल्याकडे आपल्या खिशात जेवढे पैसे आहेत तितके दिवस ते जातात. पैसे संपले किंवा पैसे खर्च करायचे आपल्याला पटेना झालं, की मग ते डाएट प्लॅन बंद होतात आणि मग त्याच्यापुढे आपण
काहीच शिल्लक राहत नाही आपल्याकडे. म्हणजे आपले पैसे गेलेले असतात, आपलं वजन पुन्हा जागच्या जागी आलेलं असतं. आणि गंमत अशी आहे की वजन कमी करणे किंवा शुगर कंट्रोल करणे हा डाएटचा मूळ उद्देश नाही आहे. तर आपल्या शरीराला जे काही आवश्यक आहे ते सगळं व्यवस्थित प्रमाणात मिळणे हे मुख्य आहे. म्हणजे बॅलन्स डाएट, संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो किंवा स्क्वेअर मील ज्याला आपण म्हणतो, की सगळं व्यवस्थित मिळालं पाहिजे, वेगळे पैसे नाही गेले पाहिजे, समजायला, वापरायला सोपं पाहिजे. तरच तो डाएट प्लॅन यशस्वी होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. आणि मुख्य म्हणजे कुठल्याही ब्रँडेड प्रॉडक्टच्या मागे लागू नका. आता कितीतरी हे असतात, की अमुक एक पावडर घ्या, ती पाण्यात मिसळून सकाळी प्या आणि संध्याकाळी प्या किंवा आम्ही दिलेलाच ज्यूस प्या किंवा आम्ही पाठवलेलीच पाकिटं वापरा किंवा आम्ही पाठवलेल्या खोक्यांमधूनच तुम्ही काहीतरी तयार करा. हे असं नाहीच पाहिजे. म्हणजे पैशासाठी पण तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू नका आणि इन्स्ट्रक्शनसाठी पण अवलंबून राहू नका. जे काही आहे ते तुम्ही अभ्यास करा, स्वतः ठरवा. तुम्हाला काय वापरता येतंय, काय पचतंय, रुचतंय हे बघा आणि ते स्वतः वापरा. तर आता दीक्षित डाएटच्या काही चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याचा फायदाही होतो. त्या काय चांगल्या गोष्टी आहेत ते मी सांगतो. पहिलं म्हणजे त्याच्यामध्ये आपण खाण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे आरबट-चरबट खाणं कमी होतं, दिवसभर चरणं कमी होतं. मग आपोआप आपण जे जंक फूड खातो त्याचं प्रमाण कमी होतं आणि मग त्याचा आपल्याला फायदा आपोआप दिसायला लागतो. त्याच्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तासच खायचं आणि बाकी काहीच खायचं नाही म्हटलं तर मग आपोआपच आपण जे काही दिवसभर खातो म्हणजे चिवडा असेल किंवा वेफर्स असतील किंवा काय येता-जाता खातो ते मग राहत नाही ते. आणि मग जंक फूडचं प्रमाण आपोआप कमी होतं आणि म्हणून मग त्याचा फायदा व्हायला लागतो. जर तुम्ही जंक फूड खाल्लं नाही तर दीक्षित डाएट वापरा किंवा वापरू नका. त्याचा फायदा होणार आहे तो आहेच. म्हणजे जंक फूड खाणं आणि खाण्याची क्वांटिटी मर्यादित ठेवणं हे जास्त आवश्यक आहे. नंतर दीक्षित डाएट हे समजायला अतिशय सोपं आहे. त्याच्यामुळे कुणालाही ते वापरायला सोपं होतं. त्यात ब्रँडेड प्रॉडक्ट काही नाही आहेत. कोणाकडनं इन्स्ट्रक्शन्स येत नाहीत तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी जे काही पाहिजे ते करू शकता. पण ह्या दीक्षित डाएटचे काही प्रॉब्लेम्स आहेत, की ज्याच्यामुळे हे दीक्षित डाएट जास्त दिवस किंवा आयुष्यभर वापरणं हे थोडंसं त्रासदायक होतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा इश्यू जो आहे, की बऱ्याच जणांना सकाळी आणि संध्याकाळचं जे जेवण आहे ह्याच्यामधला वेळ निघत नाही. की भूक लागते, सारखी भूक लागते. म्हणजे मी सकाळी 9 ते 10 असं ठरवलं. 10 वाजता माझं जेवण संपलं आणि 12ला भूक लागली, 2ला भूक लागली, 4ला भूक लागली किंवा माझ्यासमोर कुणीतरी करून खातंय किंवा मी भज्याच्या गाड्यासमोरनं जातोय किंवा कुठेतरी पार्टीला मला बोलवलंय. मग अशा वेळेस थांबणं हे फार अवघड जातं. इव्हन घरी असताना किंवा तुमच्या कामात असताना सुद्धा तो प्रॉब्लेम येतो. तुमचं कामात लक्ष लागत नाही. सारखं विचारतात, की मला तर पुढची वेळ कधी होती आणि कधी मला एकदा जेवायला मिळतंय. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे त्याचा कॉम्प्लायन्स कमी होतो. तर ते चालू ठेवणं फार अवघड गोष्ट होऊन जाते आणि मग एकदा हे त्रास व्हायला लागला, की मग आपण 2-3 महिन्यात हे सोडून देतो आणि एकदा सोडून दिलं, की मग पुन्हा आपलं "ये रे माझ्या मागले" आहेच, की आपलं वजन पुन्हा जागच्या जागी आहे. नंतर दीक्षित डाएटमध्ये मुख्य म्हणजे तुम्ही काय खावं ह्याच्याबद्दल फारसं काही नाही आहे. म्हणजे प्रोटीनचं प्रमाण वाढवा म्हणतात, पण मग जंक फूडबद्दल काही बोललं जात नाही. मग तुम्ही वेफर्स खाल्ले तर चालतील का? सोडा पिलं तर चालेल का? किंवा ब्रेड, बिस्किटं, कुकीज असे पदार्थ चालतील का? तर ह्याच्याबद्दल त्या डाएटबद्दल विशेष काही बोललं जात नाही. पण जर आपण दिवसातनं 2 वेळा खाणार असू आणि त्यातनं आपल्याला व्यवस्थित बॅलन्स डाएट मिळणं आवश्यक असेल, तर मग त्या जंक फूडची कुठेही जागा नाही आहे. म्हणजे ते खाल्लंच नाही पाहिजे. पण बऱ्याच जणांना असं वाटतं, की 1 तास खायचं आहे ना, मग काही पण खा. मग ते चहा पितील, आईस्क्रीम खातील, कुकीज खातील, पिझ्झा खातील, हे जे खायला नाही पाहिजे. म्हणजे दीक्षित डाएट मी फॉलो करतोय आणि हे सगळं कचरा अन्न खातोय, तर मग त्याचा फायदा नाही होणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपलं हे डाएट मॉडिफाय करणं, बदलणं थोडं आवश्यक आहे. तर मग दीक्षित डाएटमध्ये आपण काय बदल करू शकतो? तर दीक्षित डाएट चांगलं आहे, काही वाद नाही त्याच्याबद्दल. पण हे आपण चालू ठेवलं पाहिजे आणि त्याचा आपल्याला फायदा व्हायला पाहिजे आणि आपलं जो काही आहार आहे तो संतुलित असला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण दीक्षित डाएटमध्ये काय बदल करू शकतो? त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे व्यवस्थित करता येईल. तर पहिला मुख्य बदल असा करायचा आहे, की आपलं जंक फूड बंद करायचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये खूप मीठ आहे, खूप तेल आहे, साखर घातलेली आहे, मैदा घातलेला आहे, डालडा घातलेला आहे. तर असलं काहीही खाणं बंद करणं आवश्यक आहे.
म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा आपण सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास खातो, त्यात ह्या गोष्टीला कुठंही स्थान असता कामा नये. जे काही खायचं आहे ते व्यवस्थित चांगलं खायचं आहे. नंतर दुसरं मुख्य म्हणजे आपल्याला रफेज म्हणजे फळं आणि भाज्या ह्याचं प्रमाण कायम ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 1-1 तास खाताय त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या खाणं, फळं खाणं, तसं कच्च्या भाज्या म्हणजे काकडी, गाजर, मुळा, बीट वगैरे आणि मग फळं किंवा काय सफरचंद वगैरे, वगैरे म्हणजे जी काही सीझनल फळं आहेत, ती खाणं आवश्यक आहे. म्हणजे जंक फूड नाही खायला पाहिजे. फळं आणि भाज्यांचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. अ, डाळी उसळीचं प्रमाण व्यवस्थित ठेवा, ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे. जर तुम्ही नॉन-व्हेज खात असाल तर थोड्याफार प्रमाणात तेही खायला हरकत नाही. आणि मग बाकी भात, आमटी, भाजी हेही खायला लागतं. ह्याची गरज असते आपल्याला. आणि मी एक सजेस्ट करीन, असं सुचवीन, की दीक्षित डाएटमध्ये जे आपल्याला मध्ये भूक लागते, तर तेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारची फळं आणि भाज्या बिनधास्त खा. म्हणजे मग तेव्हा तुम्ही संत्री खा, मोसंबी खा, पेरू खा किंवा भाज्या खा. म्हणजे काकडी, गाजरं वगैरे, वगैरे. तर त्याच्यामुळे तुम्हाला फारशा कॅलरीज मिळणार नाही आहेत, पण पोट भरलेलं असेल आणि ताण बसणार नाही. त्याच्यामुळे सकाळी आणि संध्याकाळीमध्ये जो पिरियड असतो किंवा जो ताणला जातो, तो ताणला जात नाही. पोट भरलेलं राहतं. त्याच्यावरती पाणी पिलं की बरं वाटतं आणि मग त्रास होत नाही त्याचा आणि एकदा त्रास झाला नाही, की मग आपल्याला तो डाएट प्लॅन फॉलो करणं व्यवस्थित जमतं आणि जास्त दिवस आपण ते वापरू शकतो. आणि त्याच्याबरोबर दुसरा फायदा असा आहे, की फळं आणि भाज्या जेव्हा आपण सप्लिमेंट करतोय ह्या दीक्षित डाएट प्लॅनवर, तेव्हा आपल्याला त्याच्यातून व्हिटॅमिन्स मिळणार आहेत, मिनरल्स मिळणार आहेत आणि हा सगळा आपल्याला बॅलन्स डाएटकडे आपण तसं सरकणार आहोत. त्याच्यामुळे एवढे चेंजेस केले आणि एकदा हा डाएट प्लॅन समजून घेतला, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की दीक्षित प्लॅन करणं त्या मानाने सोपं जाणार आहे आणि त्या मानाने त्याचे फायदे जास्त होणार आहेत. कारण आपल्याला सगळे घटक व्यवस्थित मिळणार आहेत. त्यातला कचरा अन्न आपण काढून टाकणार आहोत आणि मध्ये जो ताण बसतोय तो बसणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर दीक्षित डाएट करत असाल आणि तुम्हाला काही त्रास होत असेल, तर हे चेंजेस करून बघा. जर तुम्ही विचार करत असाल, तर तुम्ही नवीन सुरू करू शकता आणि हे जे काही सांगितलंय त्याचा विचार करा. आणि जर तुम्ही करून फेल गेला असेल, तर मग पुन्हा सुरू करा आणि हे चेंजेस करा. मग तुम्हाला काय अनुभव येतो हे तुम्ही जरूर लिहा. धन्यवाद.